लाल मातीतली कुस्ती म्हणजे नंदुरबारमध्ये तापमान 44.6 अंश सेल्सिअसवर गेले तर धुळ्यात पारा 42.4 अंशांवर गेलाय। विक्रमी तापमानामुळे उन्हाचे चटके नागरिकांना बसतात, त्यामुळे घराबाहेर पडणंही कठीण झालंय। पुढचे 3 दिवस पारा 42 ते 45 अंशांदरम्यान राहण्याचा अंदाज वर्तवला आहे। विदर्भातल्या 7 जिल्ह्यांसह वाशिमला येलो अलर्ट जारी केलाय। वाशिम जिल्ह्यात पारा 43.6 अंशांच्या पार गेलाय। दुपारी 12 ते 4 रस्ते ओस पडतायत। उन्हापासून बचावासाठी नागरिक टोपी, गमछा, रुमाल वापरतायत। उष्माघाताच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे, तर वाढत्या तापमानामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय। परभणी जिल्ह्यात शेतात काम करताना उष्माघातानं 82 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला। सोनपेठ तालुक्यातल्या भाऊचा तांडा इथले दत्ता जाधव यांचा मृत्यू झाला। परभणीतल्या उष्माघाताचा हा दुसरा बळी आहे। यापूर्वी जिंतूरमधल्या सराफ व्यापारी धनंजय शहाणे यांचा मुलगा सोहम याचा वरातीत नाचल्यानंतर उष्माघातानं मृत्यू झालेला। बंगालच्या उपसागरात आसनी चक्रीवादळ निर्माण झाले, यामुळे अनेक राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे। आज सकाळपर्यंत हे वादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। मंगळवारी हे वादळ आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकणार असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। ठाण्यातल्या शहापूरमधल्या 169 गावांमध्ये भीषण पाणी टंचाई आहे। विशेष म्हणजे शहापूर तालुक्यातल्या 3 धरणांमधूनच देशाची आर्थिक राजधानी मुंबईला पाणी पुरवठा होतो, पण धरणांच्या जवळ असलेली ही गावं तहानलेलीच आहेत। कोल्हापूर शहरातल्या निम्म्या भागात पाणी पुरवठा होणार नाहीये। बालिंगा उपसा केंद्रावर विद्युत दुरुस्तीचं काम सुरू आहे, त्यामुळे पाणी उपसा बंद आहे। त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेकडून आज पाणी पुरवठा न होणाऱ्या भागात टँकरनं पाणी पुरवठा केला जाईल। तर इकडे मुंबईतल्या कुर्ला परिसरातही मंगळवारी पाणी पुरवठा बंद राहील। 11 मे रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे। त्यानंतर दुपारी 2 पर्यंत कमी दाबानं पुरवठा होईल। पश्चिम परिसरात चाकीनाका इथल्या एक्सप्रेस इन हॉटेल समोर 1200 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवर झडपा बसवणार आहे, त्यामुळे पाणी पुरवठा बंद राहील। चिखली तालुक्यातल्या अंबाशी आणि आमखेड या दोन्ही धरणांच्या भिंती फुटल्यानं परिसरातल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। या घटनेला वर्ष पूर्ण होईल, मात्र अजूनही प्रशासनानं शेतकऱ्यांना मदत केली नाहीये। भिंतीची दुरुस्तीही केलेली नाही, त्यामुळे येत्या पावसाळ्याची भीती ग्रामस्थांना वाटते। ऊस उत्पादनात लक्षणीय वाढ झाल्यानं यंदा देशात विक्रमी 342 लाख मेट्रिक टन साखरेचं उत्पादन झाले। गेल्या वर्षीच्या साखर उत्पादनापेक्षा हे प्रमाण 14% जास्त आहे। तसंच यंदा साखर निर्यातही 95 लाख मेट्रिक टनापर्यंत जाण्याचा अंदाज आहे। हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला। आंब्याची आवक वाढल्यानं दरात घट झाली आहे। किरकोळ बाजारात 1 डझन आंब्याचे दर 400 ते 800 रुपये दरम्यान आहेत। हापूसच्या पेटीमागे 1000 ते 1200 रुपयांनी घट झाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं। हिम्मत असेल तर आपल्या विरोधात निवडणूक लढवून दाखवा असं आव्हान खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिलंय। रामाचं आणि हनुमानाचं नाव घेणं गुन्हा असेल तर त्यासाठी 14 वर्ष जेलमध्ये जायला तयार आहे असंही त्या म्हणाल्यात। जेलमध्ये झालेल्या अत्याचारांचा पाढा वाचतानाच याविरोधात दिल्लीत तक्रार करणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय। मुख्यमंत्र्यांना पुन्हा चॅलेंज देणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणांना आता शिवसेनेनेही प्रति आव्हान दिले। आधी पुढच्या निवडणुकीत खुर्ची टिकवून दाखवा असा पलटवार उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राणांवर केलाय। तर दिल्लीची धमकी देण्यापेक्षा नवनीत राणांनी सामान्यांचे प्रश्न दिल्ली दरबारी मांडावेत असा टोला शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी लगावलाय। खासदार नवनीत राणा जेल बाहेर आल्या, रुग्णालयातूनही त्यांना डिस्चार्ज मिळाला, पण आता त्यांचा जामीन रद्द होण्याची शक्यता आहे, कारण रुग्णालयातून बाहेर येताच त्यांनी मीडियाशी संवाद साधला। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पुन्हा खुलं चॅलेंज दिलंय। कोर्टानं मीडियाशी बोलायला बंदी घातली असतानाही राणांनी कोर्टाच्या आदेशांचं उल्लंघन केलंय। जर मुख्यमंत्र्यांनी मला आदेश दिला तर मी शिवसेनेचा धनुष्यबाण घेऊन अमरावतीला जाऊन निवडणूक लढेल असं वक्तव्य मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलंय। नवनीत राणा या चारण्यासारख्या गोष्टी करू लागल्यात, त्या मोठ्या डोंगराला आव्हान देतात अशी टीकाही त्यांनी केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिटलरसारखे वागतात अशा शब्दात संजय राऊतांनी भाजपवर जोरदार टीका केली।
सोशल मीडियातून शिवसेनेला लक्ष्य केलं जातंय, मात्र ही बाळासाहेबांची शिवसेना आहे, ना झुकेंगी ना रुकेंगी असं म्हणत संजय राऊतांनी भाजपला आव्हान दिलंय. तर ज्यांच्या रक्तात हिटलरशाही आहे ते कुणावरही टीका करतात असं प्रत्युत्तर आशिष शेलार यांनी दिलंय. राज ठाकरे यांच्या सभेनंतर औरंगाबादेत आता सभांचा धडाका सुरू होतोय. 12 मे रोजी MIMचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांचा एक शाळा भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे. त्यानंतर ते सभा घेऊ शकतात अशी माहिती आहे. 20 तारखेच्या आधी शहरातल्या पाणी प्रश्नावर भाजप मोठा मोर्चा काढणार आहे. या मोर्चाचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस करणार आहेत. तर याच महिन्यात शेवटी भाजपची प्रदेश कार्यकारिणीच्या समारोपाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार आहेत. नेते अयोध्येत जाऊन काय करतात ते माहीत नाही, पण रामानं त्यांना सर्वधर्म समावेशक बुद्धी द्यावी असा टोला जयंत पाटील यांनी लगावलाय. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशात विरोध होतोय. राज ठाकरेंना विरोध करण्याच्या भाजप खासदार बृजभूषण सिंग यांच्या भूमिकेला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही पाठिंबा दिलाय. राज ठाकरेंनी बाळासाहेबांना धोका दिला, त्यांना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही असंही आठवले म्हणाले. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या यात्रा सुरू आहे. यात्रेत भर उन्हात बैलगाडा शर्यतींचा थरार रंगताना दिसतोय. रणरणत्या उन्हात शर्यतीची बैलघाट गाजवत असून बैलांना सध्या सोन्याचा भाव आलाय. उन्हापासून संरक्षण व्हावं यासाठी बैलांना थंड पाण्यानं आंघोळ घालत वेळेवर हिरवा चारा, पेंडा यासारख्या खुराकीचा रतीब दिला जातोय. ठाण्याच्या शहापूर तालुक्यातल्या सावर्डे गावातल्या आदिवासी बांधवांचा जीवघेणा प्रवास अखेर थांबणार आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते इथल्या वैतरणा नदीवरच्या पुलाचं उद्घाटन झालं. इथे पूल नसल्यानं आदिवासी नागरिकांना शहापूर तालुक्यात जाण्यासाठी उणका टाकून नदीपात्र पार करावं लागायचं. मातृदिनानिमित्त अंबरनाथमध्ये उल्हास नदीची आरती केली. नदी ही आपली आई असल्याच्या भावनेतून उल्हास नदी बचाव समिती आणि स्थानिक ग्रामस्थांनी रायते पुलाजवळ नदीची आरती केली. मुंबई महापालिकेत तब्बल 23,000 पदं रिक्त असल्याची माहिती आहे. महापालिकेत अनेक वर्ष विविध विभागातली पदं रिक्त आहेत, ती भरलीच जात नाहीयेत. याचा परिणाम मुंबईकरांना मिळणाऱ्या सेवांवरही होत असल्याचं कामगार संघटनेनं म्हटलंय. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी प्रस्थान सोहळा 20 जूनला होतोय. तब्बल 2 वर्षांनंतर हा पालखी सोहळा लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पायी होणार आहे. त्यामुळे एक वेगळाच उत्साह देहू संस्थान आणि वारकऱ्यांमध्ये दिसतोय. यावर्षी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 337वा पालखी सोहळा साजरा करण्यात येतोय. बीडमधल्या माजलगाव तालुक्यातून साखर कारखान्याला ऊस घेऊन निघालेल्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की ट्रॉलीमधून पडलेल्या ऊसाखाली दबून 2 दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. क्रेनच्या साह्यानं दोघांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. रायगड पोलिसांनी जिल्ह्यात गुटखा विरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे. महाड शहर आणि परिसरात पोलिसांनी 5 ठिकाणी धाड टाकून गुटखा विक्रेत्यांवर कारवाई केली. यात लाखोंचा गुटखा जप्त केलाय. पोलिसांच्या धडक कारवाईनं अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले. जालना शहरातल्या संभाजीनगरमध्ये गावठी बंदूक हातात घेऊन नाचणाऱ्या एका आरोपीला सदर बाजार पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक गावठी बंदुकीसह 4 जिवंत काडतुसं जप्त केलीत. धीरज वाघ असं पोलिसांनी अटक केलेल्या या आरोपीचं नाव. नांदेडमध्ये प्राणघातक शस्त्र जप्त करण्याचं धाडसत्र सुरूच आहे. शहरात पुन्हा 10 तलवारी जप्त केल्यात. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दत्तनगर भागातल्या दशमेश फायनान्स या दुकानावर धाड टाकत पोलिसांनी 10 तलवारी जप्त केल्यात. या प्रकरणी सुनील सिंग आडी या आरोपीला अटक केली आहे. सिंहगडावर आलेल्या पर्यटकांना चार्जिंग संपलेल्या ई बसमुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागला. भर उन्हात 2-3 तास रांगेत थांबूनही सिंहगडावरून खाली येण्यासाठी बस मिळत नसल्यानं नागरिकांना पायी चालत खाली यावं लागलं.
संतप्त नागरिक वनविभाग आणि पीएमटी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे तीव्र नाराजी व्यक्त करत होते. रेल्वेचं प्लॅटफॉर्म तिकीट महागलंय. काही महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकिटात तब्बल 40 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे प्रवाशांना आता 50 रुपये प्लॅटफॉर्म तिकीटसाठी मोजावे लागतील. सीएसएमटी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण, पनवेल स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकिटात वाढ करण्यात आली. 9 ते 23 मे पर्यंत 15 दिवसांसाठी ही दरवाढ लागू केली आहे. पिंपरी चिंचवडच्या किवळे परिसरात बापदेव महाराज यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. यात्रेनिमित्त गावात कुस्त्यांचं आयोजन केलं. यावेळी महिलांचा आखाडाही भरवला. 11 तारखेला किवळेमध्ये छकडा स्पर्धेचं सुद्धा आयोजन केलं. रवी सहस्त्रबुद्ध आपला विनंती, कृपया आपण आखाड्यामध्ये यायचं. आपला एक मिनिट थांबा. पैलवान हिरकी बनकर यांना बापदेव महाराज